एक दिवशी मी परदेशात गेलो 10 दिवसाच्यासाठी आणि परत आलो. मुख्यमंत्री अंतुरे साहेब होते. त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या 58पैकी 51 लोक 52 लोक ते पक्ष घेऊन गेले तिकडच्या पक्षामध्ये आणि मी एकदम 6 लोकांचा नेता राहिलो. मग ते अडचणीची अवस्था नेतेपद गेलं, विरोधी पक्ष नेतेपद गेलं. आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो परदेशात जाऊन महाराष्ट्राचा कानाकोपरा त्या ठिकाणी गेलो. त्या 3 वर्ष अहोरात्र प्रयत्न केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्याविरुद्ध नव्या पिढीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या 58 लोकांच्या पैकी जे 52 लोक सोडून गेले ते 52च्या 52 निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि आता हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराष्ट्र तालुक्यामध्ये इतके दिवस ज्यांनी साथ दिली म्हणतात त्याचं काय करायचं? त्यांचं काय करायचं? त्यांचं काम जे कोणी असतील सख्खे भाऊ असतील आणखीन कोणी असतील एकदा रस्ता चुकला की गड्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुद्धा फाडायचं नाही, जोरात फाडायचं. पुन्हा संदेश महाराष्ट्रात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे. सगळ्याचा नाश करायचा. आभारी आहे.